पत्र बऱ्याच दिवसांनी आले आणि त्याचा उहापोह शरद पवारांनी देखील केला। चर्चा झाली, त्यांनी जे वक्तव्य आपल्याविषयी केलं त्याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे की त्यांनी आपल्या परखड मताबद्दल पहिल्यांदा या ठिकाणी असं बोललेले आहे? बघा, शरद पवार साहेब हे जसे या देशाचे नेते आहेत तसे आमच्या सगळ्यांचेच नेते आहेत। जसे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांना सर्वच पक्षातलं कार्यकर्ते किंवा नेते त्यांचा सन्मान करत होते आणि त्यानंतर आता माननीय शरद पवार साहेबांचा त्या पद्धतीने आम्ही सगळे सन्मान करतो। माननीय पवार साहेबांशी कोणताही वाद नव्हता किंवा मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही। ज्या चुकीच्या पद्धतीनं महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला त्याच्यामुळे महादजीची प्रतिष्ठा कमी झाली, ही आमची भूमिका होती आणि साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत। महादजी शिंदे हा खूप मोठा माणूस होता, त्याने तलवारीच्या जोरावर दिल्लीवर राज्य केलं, दिल्लीला आपल्या टाचेखाली ठेवलं। त्याच्यामुळे दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना महादजीचा पुरस्कार द्यावा याला आमचा विरोध होता आणि तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली, परखडपणे मांडली। पहिल्यांदा धनंजय मुंडेंचा राजीनामा सुरेश धस यांनी मागितला आणि त्यांनी 300 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा